जास्त दिवस लांबता नाही येत बारशाचं. म्हणूनच म्हटलं हां लवकर आठवायचं आहे. त्याच्याच पण तयारी चालू झालेली इकडं. नमस्कार. तर सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वजण मजेत असणार. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाही बघा, आज जे आहे इकडं थोडंसं किचनमधलं आवरणं झालेलं आहे आईचं आणि चहा नाश्ता झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडंसं वेगळा आहे किंवा नेमके काय चालू आहे इकडं पाहायचं आहे आपल्याला आईचं पण. तर इकडं बघा दळण वगैरे चालू आहे बनवणं है ना. कशाची तयारी एवढं गोप्यासाठी नेसून ठेवते. हां शिडे झाले होते आणि आता बाळाला पण आणायचं आहे आणि तयारी आता पण चालू झाली इकडे बारशाची. दळण वगैरे सर्व निसून चालू आहे. अर्धा कट्टा इकडं, आणखी काही घरात नाही आहे. काय सध्या गहू आहे. हां थोडं तयारी चालू केलेली आहे. आणि तरीही पुन्हा तुम्हाला माहितीच आहे आठवडा आमचा कसा गेला. तर सर्व जो आहे तो आपला आठवडा काय चालू होतं. हां आईची माझी आणि तिकडे बाळाची राधिकाची. पण थोडंसं म्हटलं तरी ठीक आहे. आता खूप दिवस पण होत आहे ना. एवढे दिवस चांगलं नसतं ना. जास्त दिवस लांबता नाही येत बारशाचं. म्हणूनच म्हटलं हां लवकर आठवायचं आहे. त्याच्याच पण तयारी चालू झालेली इकडं. आणि सध्या दळण सुरुवात इथूनच झालेली आहे आणि बरंचसं आहे आता. सध्या बाळाचं तर समजणार तुम्हाला कधी आणणार आहे कधी नाही तर. आणि इकडं बाळा घरचं जे आहे पूर्ण शांत आहे सध्या. पण आल्याच्या नंतर जर म्हटलं तर वेगळं राहणार आहे थोडं आहे. बाळाला आणल्याच्या नंतर असं म्हणायचं आता कामं कमी आहे पण नंतर जास्त कामं होणार आहे. कामं वाढणार आहे सर्व आणि तेव्हा लागून आजार कमी राहणार आहे. हां आपल्या तिकडं नाही आहे तर चौकट फोन केला. अक्षरशः चौकट तसंच आहे जालन्याला, गावाकडं तपोनला, तिकडं पिंजरला पण सध्या 15 दिवस आहेच. पण एवढं काही हे नसते लोड वगैरे. नॉर्मल वातावरण चेंज होते त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो. थोडासा हवा बदलते, ऋतुमान बदलल्याच्या नंतर साहजिकच आहे होऊन जाईल कवर तसं. दवाखाना वगैरे झालेला आहे. आईचा दवाखाना कालच केला. परत एकदा बरं तसं तर गावाकडं झाला तो वेगळा आणि परत एकदा केलेला आहे. कारण इकडं थोडंसं जे फक्त घसा कमी होत नाही आहे आईचा. आणि माझी पण ताप वगैरे थोडीशी होती नॉर्मल. पण 2 दिवसात कवर झालं. हां बसून जाईल आता होईल कमी. तर आईला मग तो काळा गुळ ह्याच्या सर्व चालू आहे. होईल कमी हळूहळू असं आहे. सध्या फोन वगैरे लावला होता काही बाळाचा. हो रोजच येते. कारण बोलणं चालूच राहते आजी ना त्याचं. हो मस्त बोलणं चालू राहते. इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी. आणि सध्या फोनवर बोलणं थोडंसं तरी कमी आहे. दिवसातून एक वेळा किंवा सहजा 2 वेळा. हां 2 वेळा. आणि झोपेल असलं ते तर ॲटोमॅटिक कट होऊन जाते. पण बोलायचं कामच नाही. मस्त गोष्टी चालू राहतात इकडं. ठीक आहे आता आहे तर शेवटी. बरंच आता तिकडं गावकडं जायचं होतं आम्हाला. काय होतं गावकडं तुरीचं होतं. तुम्हाला माहितीच आहे मागच्या आठवडा आमचं शेतामध्येच गेला सर्व. पण यावेळेस तब्येत वगैरे बरोबर नसल्यामुळे गावकडे गेलो नाही. आणि बळाच्या भेटीला पण नाही गेलो कारण तेच आहे. कारण तिकडं पण इन्फेक्शन व्हायचं आणि पुन्हा पाणी बदललं तर त्याचा पण फरक पडायचं. पहिलेच तर आईला वातावरण सूट नव्हतं झालं तिकडचं गावकडचं. हां 8 दिवस राहिली पण बिमार झाली. हां आणखी नाही निपटलं नाही. आणि म्हटलं गावकडे जाऊन काय परत बिमार पडायचं काय. हो पण जा लागणार आहे. पण सध्या थांबून कारण तूर काढायलाच जाऊ आपण डायरेक्ट. पण जे आहे ते राहिले ते सोंगायला जाऊ. नाहीतर बघू जे आहे ते. शेवटी कामं तर आहेतच. पण सर्वात महत्त्वाचं तब्येत आणि भेटीचं तर पुढच्या वेळेस राहणार आहे. मोठी भेट होणार आहे. जमलं स्थानालाच जाऊ आपण कारण इकडं तयारी सुरुवात झालेली आहे. ते कामं वगैरे सर्व इकडं राहिलंच करायला लागत आहे. जवळपास आता 1 महिना झालेला आहे.
एक महिन्याच्या वर म्हणते 2 महिने होत आहे ते. 2 महिने झाले. हां आणि इकडं आहे तसं दळण वगैरे नसलेलं आहे, आता दळण घेऊन जायचं आहे स्पेशल, म्हणजे की घरच्यासाठी सध्या. आणि बाकीचं जे आहे ते गहू वगैरे नेसून कार्यक्रमासाठी ठेवलेलं आहे. पण आता कन्फ्युजन आहे कार्यक्रम, पण मागपुढे चालू आहे किंवा इकडे करायचा का तिकडे करायचा. हो आता हो ना? कारण ते तारीख तिथंही काढावं लागते. तिकडे एकटाच आहे ना तो, तिकडं करणारे आहेत. हां करणारे आहेत तिकडं. हो मेहनत करू लागतोय. हां ते आईचं म्हणणं तेच आहे. मग कन्फ्युजन होतं का इकडं तेच चालू होतं. इथे एकटा काय करशील तू? इकडे बोलवून घेता येतं ना, पण इकडे आले तर येणं झालं पाहिजे. सर्वच विषय आहे ना, करण्याचा पण विषय आहे. माहिती पाहिजे त्याला. हम्म. करणाऱ्याची गाठ पाहिजे ना. हो मग व्यवस्थित मिळालं लागतं, सर्वच गोष्टीचा विचार करावा लागते. सगळ्याच गोष्टीचा विचार करायला लागते. करणाऱ्याची गाठ नाही नाही तर ते पण चालवतं. राधिकाचं म्हणणं तेच होतं, तिकडे चांगलं राहील. त्याची तिथं करणारे सगळं राहते. कसा प्रश्न खाण्याचा आणि याचा विषय नसतो. नाही प्रश्न असतो की बा सर्व करून घ्यायचं. हां वस्तू सर्व करून घ्यायचं. करून घेणं मी नाही. हम्म. पैसा कोणी लावते? हो पैशाचं महत्व पाहिजे काय? आता कसं आहे, 4 लोक येतील इकडं, आपलं चालू होतं की बा इकडं वाशिमला व्यवस्थित राहील का सर्वजण येतील. पण असं वाटतं की एवढेच जण म्हणजे अर्धे पाहुणे आले असते ना पूर्ण. पहिले कसं मागच्या वेळेस 7 महिन्याच्या वेळेस तसं झालं की बा इकडे ठेवायचं होतं, पण आपल्या इकडे चालत नव्हतं म्हणून तिकडे ठेवलं. आणि तेही पाहुणे भरपूर आले. इकडे असते तर कमी आले असतं. आणि आता तेच आहे बारशाचं, जर इकडे ठेवलं तर कमीच येणार आहे आणि तिकडे ठेवलं तर जास्त येणार आहे. तर पाहुण्याचा विचार केला तर तिकडे परवडते सर्वांचं, आणि घरचा विचार केला तर तपनला परवडते तसं, कारण घरचे तिकडचे आहेत ना तपनला सर्व, आणि आपण इकडं दोघं तिघंच, आणि ते पण सर्वच करावं लागतं त्यामध्ये. तेच आहे. तर सध्या असं वाटते की बा बघू आपण मागं पुढे आहे सध्या, पण होऊन जाईल क्लिअर. तिकडंच करू. चालते. तिचं गणपती जास्त आहे. हो आता वाटलं असं तुम्हाला दळणं वगैरे ठीक आहे, साहजिक आहे, सुरुवात केली होती आपण इकडं. करून ठेवू काही हो मग इकडं. कोणीकडे आहे चालते. आणि ते मोकळं करायचं होतं दळणाचं, असो काही विषय असो. चला असं आहे, हा व्हिडिओ आता आजचा असाच होत आहे, म्हणजे साहजिकच. आणि तब्येत बरोबर नाही आहे ते महत्त्वाचं आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.